नमस्कार मंडळी, न्यूज 18 लोकमतच्या ए भावा कुणाची हवा या कार्यक्रमात आपलं स्वागत आहे। मी आहे वाशिममध्ये। हा वाशिम मतदारसंघ, यामध्ये वाशिम आणि मंगरुळपीर असे दोन तालुके येतात। या मतदारसंघामध्ये एकूण चौरंगी लढत सद्यस्थितीत पाहायला मिळत आहे। महायुती, महाविकास, वंचित तसे अपक्ष यांच्यामध्ये चुरशीची लढत दिसत आहे। आपण वाशिमच्या पाटणी चौकातील बाजारपेठेमध्ये, यामध्ये आपण विचारूया इथे की हवा कोणाची आहे, मतदार नेमकं काय सांगतात, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ। मला सांगा दादा, नेमकं हवा कोणाची आहे? तसा हवा जर म्हटलं मतदानाची तर कसं केंद्रामध्ये भाजपचं सत्ता सरकार असल्यामुळे आणि महाराष्ट्रात सुद्धा भाजपचं सेना आणि यांची जर युतीचं जर सरकार आलं तर जसं आंध्र प्रदेशला भरपूर निधी त्यांनी केंद्राने दिलेला आहे तसा महाराष्ट्राला सुद्धा मिळेल आणि त्या हिशोबाने महाराष्ट्राचा विकास होईल। भरपूर नद्याजोड प्रकल्प वगैरे कोणाची हवा आहे इथे वाशिममध्ये? कसं आहे, मितभाषी, विश्वासू, सौम्य स्वभावाचे आणि एकदम अत्यंत चांगले बीजेपीचे उमेदवार श्री श्याम रामचरणजी खोडे यांची हवा आहे असं दिसून येते वातावरणावरून आणि मला वाटते तेच चांगल्या मताने निवडून येतील। दादा मला सांगा, इथे हवा कोणाची आहे? इथे चौरंगी लढत आहे। महायुती, महाविकास, वंचित आणि काही अपक्ष हे देखील निवडणूक रिंगणात आहे। तर मला असं म्हणायचं आहे की आपल्या वाशिम मंगरुळपीर विधानसभा मतदारसंघामध्ये हे आमचे भारतीय जनता पार्टी उमेदवार श्याम रामचरणजी खोडे हे चांगल्या मताने निवडून येतील अशी आमची अपेक्षा आहे। मला सांगा दादा, तुम्ही तरुण आहात, मला सांगा तुम्ही नेमकं या वाशिम मतदारसंघामध्ये कुणाची हवा आहे? कारण चौरंगी लढत पाहायला मिळते। या अगोदरही वाशिममध्ये 4 वेळेस बीजेपीचे आमदार होऊन गेले। आता सद्यस्थितीत महाविकास आघाडीकडून डॉक्टर सिद्धार्थ देवळे हे रिंगणात आहेत, बीजेपीकडून श्याम खोडे आहेत आणि इतर देखील आहेत। कोणाची हवा? वाशिममध्ये चौरंगी लढत जरी असली तरी वाशिममध्ये भारतीय जनता पार्टीचे आमचे जे उमेदवार आहेत, भारतीय जनता पार्टीचे श्याम रामचरणजी खोडे हेच प्रचंड बहुमताने निवडून येतील। इथे हवा त्यांचीच आहे। काका मला सांगा, हवा कोणाची आहे? कोणत्या गावची आहे तुम्ही? आडगाव हजारे। अच्छा, कोणाची हवा आहे तुमच्या? कोण उमेदवार येईल? भाजप आहे ना? डॉक्टर सिद्धार्थ देवळे आहेत, वंचितच्या मेघा डोंगरे आहेत, आम्ही भाजपचे माणसं आहोत। भाजप आहे ना? विधानसभा मतदारसंघामध्ये चौरंगी लढत आहे। महाविकास, महायुती, वंचित आणि अपक्ष, नेमकं इथं हवा कोणाची दिसते? सध्या तर काय सांगता येत नाही। नेमकं कोणाची काही सांगता येत नाही का? नाही, काय सांगता येत? महायुती कोणालाच काय सांगता येत नाही। अच्छा, सध्या हवाच नाही। सध्या हवंच नाही। हवा कोणाची आहे मतदारसंघ? महाविकास आघाडीची। महाविकास आघाडी कोण उमेदवार आहे? कोण उमेदवार? डॉक्टर सिद्धार्थ देवळे। सिद्धार्थ देवळेची। मला सांगा, तुम्ही मतदार आहात का या मतदारसंघाचे? कोणत्या गावचे आहे तुम्ही? मला सांगा, कोणाची हवा आहे? हवा का? महायुती, महाविकास, सांगता येणार नाही तसं आणि अपक्ष मतदार सांगू शकत नाही। तसं सांगू शकत नाही, नेमकं तुम्हाला सांगता येणार नाही तुमच्या आपल्या वाशिम मध्ये कोणाची हवा आहे? दादा मला सांगा, हवा कोणाची आहे? मी काय म्हणतो, इकडे आहे का? कोणत्या पक्षावर आहे? कोणत्याही पक्षाची कोणाला वाटते? तुम्हाला कोण वाटते यावं? आम्हाला वाटतं की वंचित यावं म्हणून। वंचित यावं असं वाटतं। वंचित आघाडी। वंचित आघाडी असं वाटतं तुम्हाला? अजून काही आपल्या समोर मतदार आहेत, आपण यांना विचारू। मला सांगा, वाशिम मध्ये कोणाची हवा आहे? महाविकास, महायुती, वंचित की अपक्ष? महाविकास। महाविकास कोण आहे उमेदवार? उमेदवार कोण आहे महाविकासचे? हे श्याम डॉक्टर डॉक्टर सिद्धार्थ देवळे। मला सांगा दादा, वाशिम मध्ये, हा वाशिम विधानसभा मतदारसंघ आहे, नेमकं हवा कोणाची आहे? नेमकं तुम्ही मतदान किंवा तुम्हाला कोण वाटते की या मतदारसंघामध्ये या उमेदवार जेव्हा आहे, महाविकास, महायुती, वंचित की आणखी अपक्ष? अपक्ष पण 3-4 आहेत जे या रेसमध्ये, कारण वाशिम विधानसभेमध्ये एकूण 22 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत। श्याम खोडे। श्याम खोडे कोणत्या पक्षाचे आहेत? कोणत्या? कमळ। कमळ, भाजप म्हणजे महायुतीचे? हो, महायुतीचे। काका कुठले आहात तुम्ही? कोंडाळा झांबरे। कोंडाळा झांबरे। तुमच्याकडे कोणाची हवा आहे? उद्धव ठाकरे। उद्धव ठाकरे म्हणजे महाविकासचे? हो। डॉक्टर सिद्धार्थ देवळे? हो, डॉक्टर सिद्धार्थ देवळे। त्यांची निशाणी माहिती आहे? हो ना, मशाल। मशाल आहे। तुला माहिती आहे का निवडणुकीत कोण कोण उभा आहे? माहित आहे का? मला सांगा मावशी, वाशिम विधानसभा मतदारसंघ आहे, इथे चौरंगी लढत आहे। महाविकास
महायुती, वंचित आणि काही अपक्ष आहे. मला सांगा कोणाची हवा आहे इथे? काय सांगावं बापा आता ते सांगता येत कोणी नाही तर आहे ना. सांगता येत. मला सांगा लाडक्या बहिणीचे पैसे आले का? आले 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 का? आले कोणाची हवा म्हातारीला आहे? विचारा कोणाची हवा आहे? काय सांगा आता सगळ्या जणांना योजना दिले सगळ्यांना तर येतील मी हो का? सगळे जण हो मग या सरकारमधल्या ज्या काही योजना आहेत त्याचा लाभ भेटला तुम्हाला? हो हो सगळ्यांना भेटला भेटला लाभ? हो मला सांगा दादा, इथे चौरंगी लढत आहे. हो आहे ना. वाशिम विधानसभेमध्ये महायुती, महाविकास, वंचित आणि काही अपक्ष पण आहेत. एकूण 22 उमेदवार हो, आहेत. आहे. मला सांगा या मतदारसंघामध्ये सद्यस्थितीत कुणाची हवा आहे? खरी लढत दोन पक्षामध्येच आहे. श्यामभाऊ खोडे आणि आपले डॉक्टर देवळे या दोघातच खरी लढत आहे. त्याच्यातले श्यामभाऊ खोडे जे आहेत त्यांचं जरा त्यांची हवा आहे. हवा आहे हा, कशामुळे? काय कारण आहे? भाजपची हवा आहे. भाजपची हवा. सरकार भाजपची आहे, केंद्रात भाजप आहे. भाजपचे प्रगतीचे जे कामं आहेत, विकासाचे कामं आहेत ते चांगल्या प्रकारे केलेले आहेत त्यांनी. त्याच्यामुळे त्यांच्यामुळे इथं त्याची भाजपची हवा आहे. हा. इथं आहे, मंगरुळपीरमध्ये आहे. मला सांगा दादा, वाशिम विधानसभेमध्ये एकूण 22 उमेदवार आहेत. महायुती, महाविकास, वंचित आणि काही अपक्ष यासह एकूण 22 उमेदवार आहेत. सद्यस्थितीत नेमकं हवा कोणाची आणि नेमकं का? डॉक्टर देवळे, डॉक्टर देवळे कोणत्या पक्षाचे? महाविकास आघाडी, महाविकास आघाडीचे. त्यांची हवा आहे हो. वाशिममध्ये, वाशिममध्ये. असं तुम्हाला वाटतं? हो. ताई मला सांगा, वाशिममध्ये हवा कोणाची आहे? डॉक्टर देवळे, मशाल, मशाल म्हणजे महाविकास आघाडी. महाविकास आघाडी. महाविकास आघाडी. काका, वाशिममध्ये एकूण 22 उमेदवार आहेत. महाविकास, महायुती, वंचित आणि काही अपक्ष. तुमच्या गावात कोणाची हवा आहे? देवळे साहेबाची. देवडे साहेब म्हणजे मशाल, महाविकास, मशाल मशालची हवा आहे. हा. कशामुळे? पूर्ण. आज एवढं सगळं हे जे काही आहे हे कशासाठी आहे नेमकं? आज काय आहे? आज तुळशीचे लग्न. तुळशीच्या लग्नामुळे तुम्हाला माहित आहे का, वाशिम विधानसभा आहे, तुम्ही मतदार आहात. या विधानसभेमध्ये महायुती, महाविकास, वंचित आणि बरेच अपक्ष आहेत. मग तुम्हाला माहिती आहे कोण कोण उमेदवार आहेत? तर माहित आहे ना. माहित आहे. ते खोडे साहेब आहेत, डॉक्टर देवळे आहेत, अजून दुसरं डोंगरे ताई पण डोंगरे ताई आहेत, आणि अपक्ष पण आहे. अपेक्षा अंगठी आहे, कढई आहे, हिरा आहे, पुंगी आहे, सर्व आहेत. मला सांगा, तुम्हाला काय वाटतं की वाशिममध्ये हवा कोणाची आहे? वाशिम मध्ये हवा तर आहे मशालची. मशाल म्हणजे मशालवर कोण उमेदवार आहे? उमेदवार देवळे, डॉक्टर देवळे. हा. बरं, काय नेमकं कारण आहे? तुम्हाला हे शासनाच्या वेगवेगळ्या योजना आहेत, लाडकी बहीण आहे, असं त्याचे पैसे मिळाले नाहीत? लाडक्या बहिणीचं आम्ही केलं नाही. आम्हाला पगार येतात सुरू, अगोदरच आहे का? अगोदरच्या पगार येतात सुरू, तर आम्ही लाडकी बहीण केलं नाही. तरी हवा कोणाची आहे? सिद्धार्थ देवळे. सिद्धार्थ देवळे. दादा मला सांग, हवा कोणाची आहे? कारण बीजेपीचे चौरंगी लढत दिसत आहे. बीजेपीची हवा आहे. बीजेपीची हवा आहे. तुला वाटतं इथे बीजेपीची हवा सगळ्यात जास्त? हो आहे. जे इथे कोणाचं आहे? डॉक्टर देवळे आहेत, डॉक्टर देवळे आहेत. देवळेची सुरुवात चालू आहे. देवळेची हवा आहे असं तुमचं म्हणणं आहे? हा. तुम्ही मतदार असाल, कुणाची हवा आहे? कारण वाशिम विधानसभेमध्ये चौरंगी लढत पाहायला मिळते. तसे ते एकूण 22 उमेदवार आहेत. चौरंगी यासाठी महाविकास, महायुती, वंचित आणि काही अपक्ष आहेत, ज्याच्यामध्ये लढत दिसते. मला सांगा, कुणामध्ये लढत दिसते आणि कुणाची हवा आहे? देवळे साहेबाची हवा आहे. देवळे साहेब कोणत्या पक्षाचे? ते आपले सेनेचे उद्धव ठाकरे. उबाटा. उबाटा शिवसेनेचे. म्हणजे महाविकासची हवा आहे महाविकास. तुमचं म्हणणं आहे. आणखी काही मतदार आहेत, आपण यांना विचारूया. वाशिम मध्ये नेमकं हवा कोणाची? दादा मला सांगा, हवा कोणाची? शांभाऊ खोडे. शांभाऊ खोडे म्हणजे भाजपची. भाजपची. अच्छा, तू यंगर आहे, तू वोटर आहे. तुला वाटते? कारण इथं चौरंगी लढत दिसते. महाविकास, महायुती, वंचित आणि काही अपक्ष. तुला काय वाटते नेमकं कोण येणार? कमळ. शांभाऊ खोडे. शांभाऊ खोडे. हो. कशामुळे? काय कारण आहे? कारण का आता सगळ्यांना तर चानस देऊन बघितलेलं आहे. शांभाऊला एकदा चानस देऊन बघू आपण. संधी द्यायची. संधी द्यायची असं तुम्हाला वाटतं? हा. मला सांगा दादा, वाशिम मध्ये कुणाची हवा आहे? बीजेपीची. भाजप. कोण आहे उमेदवार? उमेदवार शांभाऊ खोडे. शांभाऊ खोडे. अच्छा, हे उमेदवार आहे. दादा, तुम्ही हे भाजीपाला विक्रेते आहात. इथे तर सगळ्या जिल्ह्यातले किंवा मतदारसंघातले सगळे खरीददार येतात, नागरिक येतात. आपल्या वाशिममध्ये, वाशिम विधानसभेमध्ये एकूण 22 उमेदवार आहेत. महाविकास, महायुती, वंचित
आणि इतर काही अपक्ष यांच्यात चुरशीची लढत आहे. नेमकं वाशिममध्ये हवा कोणाची? वाशिममध्ये हवा BJPची, श्यामभाऊ खोडे. काय कारण आहे मला सांगा. कारण वरील सरकार त्यांचीच आहे, विकास कामं होतील त्याच्यामुळे हवा त्यांचीच असते. हवा त्यांचीच आहे. या अगोदर इथं 4 टर्म भाजपचे आमदार होते, तरी पण हवा भाजपचीच होते. तरी पण हवा भाजपचीच आहे का? मला सांगा ताई, तुम्ही याचा लाभ मिळाला का तुम्हाला लाडक्या बहिणीचा? तुम्ही येथील मतदार पण आहात. नेमकं कोणाची हवा आहे? महायुती, महाविकास, वंचित की अपक्ष? आता ते जे भाऊने सांगितले तेच आहे. हो का? तुमचे भाजपचीच हवा आहे? हो. कोण आहे उमेदवार माहित आहे? श्यामभाऊ. अच्छा, श्यामभाऊ खोडे भाजपकडून आहेत. महाविकास कडून डॉक्टर सिद्धार्थ देवडे आहेत. देवडे साहेब आहेत. कडून मेघा डोंगरे आहेत आणि इतर अपक्ष पण आहेत. हो, आहेत. एकूण 22 आहेत. मग नेमकं हवा कोणाची? भाजपचीच आहे. भाजपचीच हवा आहे. का वाशिम विधानसभेमध्ये तुम्ही मतदार आहात. चौरंगी लढत आहे. महाविकास, महायुती, वंचित आणि काही अपक्ष. हवा कोणाची? BJPची. BJPची. कोण उमेदवार आहे? श्यामभाऊ खोडे. श्यामभाऊ खोडे. कशामुळे? काय कारण आहे? इथं तर 4 टर्म भाजपचाच आमदार होते. विकास आहे? विकास आहे. आहे. त्यामुळे श्यामभाऊ खोडे. श्यामभाऊ. मला सांगा दादा, वाशिम विधानसभेचे तुम्ही मतदार आहात. इथे चौरंगी लढत आहे. कोणाची हवा आहे? हवा BJPची यायला पाहिजे. हो काय कारण? कारण म्हणजे देशासाठी तेच एक चांगलं आहे. BJP देशासाठी चांगले आहे म्हणून भाजप यायला पाहिजे. काही फुकटा तर नको. गॅस सिलेंडर समजा 1000 जरी झालं, 2000 जरी झालं तरी BJPच हवी. पेट्रोल 100 तर 200 जरी झालं तरी BJPच हवी. मला सांगा काका, तुम्ही मतदार आहात. इथे चौरंगी लढत आहे. बरोबर आहे. महाविकास, महायुती, वंचित आणि काही अपक्ष. हवा कोणाची आहे? हवा डॉक्टर सिद्धार्थ देवळे सरांचं. कोणत्या पक्षाचे आहे? ते शिंदेचे उबाटा. अच्छा, म्हणजे महाविकास आघाडी. महाविकास आघाडीचे आहे. तुम्हाला वाटते अशी त्यांची हवा आहे? 100% आणि ते येतातच. अच्छा, ते येतातच असं तुम्हाला गुरीत नाही? 100% येतात. वाशिममध्ये चौरंगी लढत आहे. महाविकास, महायुती, वंचित आणि अपक्ष. कोणाची हवा आहे? नेमकं काय कारण आहे? कामं म्हणजे कसं आहे दादा, अरे हे डॉक्टर साहेबही चांगले आहे, त्याच्याबद्दल काही नाही, विषय नाही. पण ते बी माणूस चांगला आहे. पण आम्हाला असा कमळाचं जरासा चालू आहे आमचा. हवा कोणाची आहे? हवा आमच्या इकडे कमळाची आहे. कमळाची हवा आहे तुमच्या इकडे? हो. कोणत्या गावची आहे तुम्ही? शेलू बाजार. मला सांगा, वाशिममध्ये चौरंगी लढत आहे. उमेदवार आहेत. कोणाची हवा आहे तुमच्या गावात? आमच्या गावात भाजप, शिवसेना. भाजप, शिवसेना. उमेदवार माहिती आहे कोण आहे? काय? श्यामभाऊ खोडे आहेत. श्यामभाऊ खोडे. आणि महाविकास कडून डॉक्टर सिद्धार्थ देवडे आहेत. कोणाची हवा? श्यामभाऊ खोडे. काय कारण आहे? लाडकी बहीण आणि पुन्हा विकास शिवसेनेनं जे केला आता नवीन ते. अच्छा, विकास चांगला. एकनाथ भाऊनं जे विकास केला ना ते. अच्छा, विकास केला त्याच्यामुळे. हे होते वाशिम विधानसभेमधील वेगवेगळे मतदार, ज्यांनी ए भावा कुणाची हवा यामध्ये आपापली मतं मांडली. आता नेमकं या त्यांच्या मतांचं परिवर्तन मतदानामध्ये कसं होतं हे येणाऱ्या निकालावरून दिसून येईल. कॅमेरामन संतोष गोमाशेसह किशोर गोमाशे, न्यूज 18 लोकमत, वाशिम.